इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ पहिला, आपल्या संविधानाची ओळख. संविधानाची आवश्यकता. मुलांनो, कोणतीही संस्था, संघटना, शाळा, बँक ही स्वतःच्या विकासासाठी आपली नियमाने तयार करतात आणि त्यानुसार आपला कारभार सांभाळतात. तेव्हाच त्यांची प्रगती होते. तसेच देशाच्या विकासासाठी आपल्या संविधानात काही नियम दिले आहेत. पण हे नियम तयार करण्याची आवश्यकता का भासली असेल हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. तर आता आपण त्याची कारणे बघूयात. 1. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेले अधिकार, सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमीच असते. म्हणजेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक जिंकून दिले असले तरी संविधानातील नियमाप्रमाणेच त्यांना वागावं लागते. 2. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्य यांचा समावेश केला असतो. त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला असतो. शासनाला जे हक्क, नागरिकांचे हक्क हिरावून घेता येत नाही. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे पहा, 18 वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. तो अधिकार जर तुमच्याकडून कोणी हिरावून घेत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकतात. 3. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानीले कारभाराला वाव नसतो. म्हणजे संविधानातील नियम हे लिखित स्वरूपाचे असतात. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग केला तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. 4. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास अधिक वाढतो. त्यातून ते राज्यकारभारातील सहभागाला उत्सुक होतात व सामान्य माणसाच्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. 5. संविधान त्या देशासमोर राजकीय आदर्श ठेवते. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाने आपल्या समोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा कारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे संवर्धन होते. 6. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. म्हणजेच सामान्य नागरिक हक्कासाठी लढत असतात, परंतु कर्तव्य पालनाची वेळ येते तेव्हा सर्व मागे सरतात. संविधानामध्ये कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिक आपल्या जबाबदारीप्रती जागरूक राहतो. राज्यकारभार म्हणजे काय? मुलांनो, आता आपण देशाचा राज्यकारभारात कोणत्या बाबींचा समावेश होतो ते बघणार आहोत. देशांच्या सीमांचे रक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे. या सर्वच बाबींबद्दल शासनाला कायदे करावे लागतात आणि या कायद्यांच्या अंमलबजावणीतूनच शासन समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणतो. त्यासाठी शासनाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय सर्वांच्या हितांचे आवश्यक असते.
थोडक्यात आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेणे म्हणजेच राज्यकारभार पाहणे होय. संविधानाचा अर्थ, त्याची आवश्यकता, त्यानुसार चालणारा राज्यकारभार या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आपण संविधानाची निर्मिती कशी झाली ते आता. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील लोकांचा आग्रह होता. म्हणून संविधान समितीची स्थापना झाली होती. या कामासाठी काही तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात आली होती. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. मुलांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्याआधी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत असे देशाचे वेगवेगळे विभाग पाडले होते. या प्रांतातील राज्यकारभार तेथील स्थानिक प्रतिनिधी किंवा नेते मंडळी करत असत. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील राजे पाहत असत. अशा भागांना संस्थाने असं म्हणत. महाराष्ट्रात औंध, सातारा यासारखी काही संस्थाने होती. हे राजे किंवा प्रांताचे लोकप्रतिनिधी यांना त्या भागाची पूर्ण माहिती होती. जनतेच्या अडचणी काय आहेत व त्यावर कशी मात करता येईल हे त्यांना चांगलेच माहीत असल्यामुळे संविधान सभेत ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. आणि B.N. राव या कायदेतज्ञाचे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आपले संविधान सभेत 299 सभासद होते. तरीसुद्धा संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयाच्या आधारे सर्व निर्णय घेण्यात आले होते. विरोधी मतांचा आदर व त्यांनी केलेल्या सूचनांचा आदर, त्यांची अंमलबजावणी हे आपल्या राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे भारतीय संविधान प्रदीर्घ व लिखित संविधान आहे. ते लिहून पूर्ण करण्यासाठी तब्बल 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस एवढा कालावधी लागला. भारताच्या मूळ संविधानात एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश आहे. काळानुरूप व गरजेनुसार यात काही बदल होत आहेत किंवा नवीन गोष्टींचा समावेश होत आहे.